नमस्कार. सध्या आपण बारामतीमध्ये आलोय. अहिल्या जयंती येते 31 मेला आणि याच पार्श्वभूमीवर आपण अहिल्या देवींच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या स्वतः रस्त्यावर उतरतात, आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटतोय की ज्यांनी महाराष्ट्रातील पहिली महिला अशी आहे की समाजासाठी त्यांनी उपोषण केलं. तुम्ही ओळखलंच असेल, कदाचित त्यांचं जे कार्य आहे ते सगळ्यांनी पाहिलंय. त्यांची ओळख करून द्यायची गरज पण नाही आणि आज आपण त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार आहे. त्यांच्या कार्याचा आढावा आपण त्यांच्या शब्दातून जाणून घेणार आहे. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं. आपल्यासोबत आहेत कल्याणीताई वाघमोडे. आपण तुमचा परिचय तुमच्या शब्दात थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना करून द्या, कारण तुमचा परिचय तर सगळ्यांना माहितीच आहे, परंतु करून द्या. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना तर माझा चेहरा एक प्रकारे परिचित आहेच आहे, तरीही सांगते की कल्याणी वाघमोडे बारामती या ठिकाणाहून अहिल्या मातेचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं आणि माझी जाऊनच्या विचारांनी प्रेरित होऊन माझ्यासारख्या महिला अशा असंख्यपणे बाहेर काम करत असतात. रस्त्यावर उतरून समाजाच्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. आज आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये असलेली परिस्थिती, जिथे महिलांना कुठेतरी वाव देण्यासाठी किंवा पुढे येण्यासाठी बऱ्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन, केंद्र सरकारही प्रयत्नशील असतं, परंतु महिलांनी स्वतःहून पुढे येण्यासाठी कुठेतरी एकाने प्रयत्न करणं किंवा पहिलं पाऊल पडणं फार गरजेचं असतं. आणि ते पाऊल पाडण्यासाठी 2011-12 पासून आजपर्यंत आम्ही अविरतपणे हे सामाजिक कार्याचा वसा घेऊन पुढे चालत आहोत. तुम्हाला ही जी ऊर्जा भेटते, म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे तुमचा जर इतिहास बघायला गेलं तर म्हणजे माणूस म्हणणारच नाही की, कारण तुम्ही उपोषण करताय समाजासाठी आणि तेही एक महिला आहे आणि तुम्ही एक संघटना काढली, क्रांती शौर्य संघटना, आणि समाजासाठी, मेंढपाळांसाठी, विविध प्रश्नांसाठी तुम्ही भांडत असता. मग ही जी ऊर्जा आहे, तुम्ही अहिल्या देवींच्या विचारांनी प्रेरित झालाय, हे सुरुवात कशी झाली, आपण काय सांगाल याबद्दल? तसं पाहायला गेलं तर माननीय स्वर्गीय निर्मलाताई पुरंदरे यांच्या संस्थेमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन फर्ग्युसन कॉलेजला BSc फिजिक्स मधून ज्यावेळेस केलं, तिथे कुठेतरी सामाजिक कार्याचा एक ठसा माझ्या मनावर पण बिंबवला गेला. तसेच अनेक महापुरुषांची पुस्तकं नेहमी वाचनात असल्यामुळं कुठेतरी त्यांचे विचार आपण आत्मसात करून पावलं टाकावीत आणि त्याचा कुठेतरी आपण समाजासाठी किंवा समाजाच्या न्याय हक्कासाठी वापर करावा, त्यांना न्याय द्यावा, ह्या विचारांनी प्रेरित होऊन मी पुढे येऊन काम करायला सुरुवात केली. तसं पाहायला गेलं तर माझं शिक्षण, मी एक स्वतः एरोनॉटिकल एव्हिओनिक्स डिपार्टमेंटची इंजिनिअरिंग दिल्ली या ठिकाणी घेतलेलं आहे, मुंबई या ठिकाणी शिकलेली आहे. तसेच पुण्यातील आताच सांगितलं फर्ग्युसन कॉलेजचे मी फिजिक्स डिपार्टमेंटची एक स्टुडंट होते. आणि कुठेतरी TIFR आयुका सेंटर, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला माहित आहे आयुका सेंटर आहे, तिथेही ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये माझा तो कोर्स झाला होता. त्यानुसार मला TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडेशन रिसर्च सेंटरमध्ये ॲज अ ज्युनियर सायंटिस्टची पण ऑफर होती. परंतु मला असं वाटायचं की कुठेतरी अजून पुढे जाऊन आपण वेगळ्या पद्धतीने काम करावं. तसेच आपल्याला माहित आहे माझी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सुद्धा विचारांनी किंवा त्यांचे जे परखड जीवन प्रवास होता, त्यांनीही मी प्रेरित होऊन ठरवलं होतं की एव्हिओनिक्स डिपार्टमेंटमध्ये, एरोनॉटिकल डिपार्टमेंटमध्ये कुठंतरी करिअर करायचं. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अशा काही घटना आयुष्यामध्ये घटत असतात जेणेकरून कुठेतरी टर्निंग पॉइंट मिळत असतो. आणि मी त्यावेळेस मुंबई सारख्या ठिकाणी एअर इंडिया असो, जेट एअरवेज असो किंवा मुंबई दिल्ली या ठिकाणी या बेसवर काम करण्यासाठी संधी होती. मी त्याचे इंटरव्ह्यूही दिले होते. परंतु त्याच दरम्यान असे काही टर्निंग पॉइंट आयुष्यामध्ये झाले, लाईफमध्ये झाले किंवा फॅमिलीमध्ये झाले की त्याच्यामुळे मला कुठेतरी पाऊल वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दिशेला घेण्यात आलं. परंतु मी कुठेही हार न मानता आपला खडतर प्रवास चालूच ठेवायचा. मला एक माहित आहे की पाणी वरून वाहत असतं, अनेक ठिकाणी खडकाळ जमिनी असतात, तिथून तरी त्या खडकातून पाणी त्याचं वाट काढून स्वतःचा प्रवाह चालू ठेवत असतं. आणि त्याच विचारांना घेऊन मी सुद्धा स्वतःची वाट स्वतः निर्माण करायचा प्रयत्न करत राहिले. आणि त्या दृष्टिकोनातून मी 2015ला मला लिखाणाची आवड होती, त्याच्यामुळे मी 2015
2015ला अहिल्या मातेच्याच नावाने एक 3 नावं आपण त्या पद्धतीने वरती RNIच्या ऑफिसला रजिस्टर्ड केली. त्यातून अहिल्या किरण हे साप्ताहिकाचा त्यावेळेस मासिक होतं सुरुवातीला, मासिकाचं नाव पुढे आलं आणि आज अहिल्या किरणला मला आनंद वाटतो सांगायला की दशकपूर्ती सोहळा आहे. 1 जून रोजी आपलं नवीन वर्षात ते पदार्पण करतं. म्हणजे अहिल्या किरणच्या माध्यमातूनही आम्ही लिखाणातून लोकांमध्ये जागृती करण्याचाही प्रयत्न करत राहिले. आता तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे उपोषण करता म्हणून, तर मला सांगावंसं वाटतं की 2014ला सर्वांनाच माहित आहे बारामतीच्या शारदा प्रांगण या ठिकाणी ज्यावेळेस मोठा जनसमुदाय लाखोंचा, फक्त लाखोंचाच नाही तर 10 लाखांचा जवळपास समुदाय आंबेडकर स्टेडियमला पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा जी निघाली होती 15 जून ते 21 जून आणि त्या दरम्यान तर ती पदयात्रा बारामतीत पोहोचल्यानंतर 9 दिवसाचं आमरण उपोषण झाले. आमचे बांधव त्या ठिकाणी होते आणि ते उपोषण सोडण्यासाठी ज्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते माननीय देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपोषण सोडायला आले. त्यांना आपणा सर्वांना माहित आहे लेखी त्यांनी त्या पद्धतीने दिलं होतं की धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यासाठीची शिफारस आम्ही केंद्राकडे पाठवू किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करू. त्या बेसवर उपोषण सोडण्यात आलं. आज 10 वर्ष झाले परंतु देवेंद्र फडणवीसांनी अजूनही त्यांचा शब्द पाळलेला नाही. मग त्यानंतर अनेक आंदोलनं झाली. डॉक्टर विकास महात्मे जे राज्यसभेवर खासदार म्हणून गेले त्यांच्याही 4 आंदोलनाला नागपूरला जाताना हजारो लोक बाहेर काढत आम्ही नागपूर या ठिकाणी आंदोलनं त्यांना सपोर्टिव्ह भूमिका पाठिंबा देण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी मला आठवतंय 2017ला माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्या डेलिगेशन मध्ये मी स्वतः होते तर TISS टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडेशन रिसर्च टाटा इन्स्टिट्यूटच्या थ्रू त्यांनी TISS तर 30चा रिपोर्ट किंवा अहवाल देण्यासाठी त्यांनी वेळ घालवला आणि वेळ काढू धोरण राबवत 2019ला आपण बघतोच आहोत की 2019 पासून ते 2024 पर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये लोकशाहीचे 3-13 वाजलेले आहेत. आणि का ते सर्वांना माहित आहे. ना कुठली राजकीय लोकांमध्ये नैतिकता राहिलेली आहे, ना कुठली तत्व राहिलेली आहेत. कोणी कुठल्या पक्षात आज या पक्षात आहे तर उद्या त्या पक्षात आहेत. आमदार म्हणून ज्या पक्षातून आपण निवडून आलेलो आहोत त्याचा म्हणजे नागरिकांनी दिलेल्या मतांचा अवमान आजच्या बऱ्याचशा आमदार लोकांनी केलेला आहे. त्यामुळे मलाही सांगावंसं वाटतं की आपण मतदारांनी दिलेल्या मतांचा कुठंतरी अनादर केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठलीही लोकशाही राहिलेली नाहीये आणि या दृष्टिकोनातून आम्ही 2019ला इलेक्शनच्या आधी किंवा पंतप्रधान मोदींनी सुद्धा बारामती आणि सोलापूरमध्ये आधी आवाहन केलं होतं आणि त्यांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला किंवा त्यांच्या अजेंड्यावर होतं की धनगर समाजाला आरक्षण लागू करू. म्हणून 2019ला मी पहिलं आमरण उपोषण बारामती प्रशासकीय भवन या ठिकाणी केले. माझं त्यावेळेस खूप छोटी मुलं असताना देखील मी हा प्रयत्न केला. परंतु विषय असा होता की कुठेतरी समाजामध्ये ती जागृती निर्माण करण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं असतो. मग एका माणसाने जरी सुरुवात केली तरी कुठेतरी त्याची प्रेरणा घेऊन त्याचे 100 अजून महिला तयार होतात आणि ते प्रयत्न आम्हाला यशस्वी त्याच्यामध्ये मिळालं. कारण की ज्यावेळेस 2012, 13, 14ला मी नांदेड, हिंगोली, परभणी, मराठवाडा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी दौरे केले. महिला घराबाहेर पडत नव्हत्या. मी घोंगडी बैठका घेतल्या 100, 200 लोकांच्या प्रत्येक गावागावात जाऊन घोंगडी बैठका घेतल्या. त्यावेळेस मी ऑब्झर्व करत होते की मी एकटी महिला जर बारामतीवरून त्या ठिकाणी जात असेल पण सगळे पुरुष मंडळी मला ऐकायला यायचे. पण मी एक मत त्यांना सांगायचे जोपर्यंत तुमच्या घरातली महिला या ठिकाणी नसेल तोपर्यंत मी माझ्या भाषणाला किंवा माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करणार नाही. कुठेतरी ही प्रेरणा महिलांमध्ये आपल्या विचारांनी प्रेरित होऊन महिलांनीही त्या गावातल्या निदान 5 महिला 10 महिला प्रत्येक गावात तयार व्हाव्यात. अहिल्या मातेचे विचार असोत. आपणा सर्वांना माहिती आहे की 18व्या शतकातील कुशल प्रशासक म्हणून अहिल्या मातेची नोंद आहे. इंग्रज लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे की इन 18th century एक बिगेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍज अ अहिल्यादेवी होळकर. तर मला एवढंच सांगायचं आहे की एवढी मोठी नोंद असताना 28 वर्ष राज्यकर्त्या म्हणून महिला कुशल प्रशासक न्याय व्यवस्थेची देवता मानलं जातं अहिल्यादेवींना. तर त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज अनेक महिला महाराष्ट्रामध्ये
सुद्धा काम करायला पुढे येतात, हे कुठेतरी आनंदाची गोष्ट वाटते. ज्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं ना, फेसबुक व्हॉट्सअप जास्त नव्हतं, त्या काळातही आम्ही वाड्या वस्त्यांवर जाऊन ते प्रयत्न केलेले आहेत. आता ज्या ज्या गावांमध्ये गेले त्या सर्व लोक मला ओळखतात. मग नांदेड, परभणी असो, हिंगोली असो, उस्मानाबाद जिल्हा आहे, म्हणजे सगळेच, लातूर आहे, आणि विदर्भातले सुद्धा जालना, बुलढाणा पासून ते चंद्रपूरच्या नक्षलवादी एरियांमध्ये सुद्धा जाऊन मी तिथल्याही गावांमध्ये काही ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत. पण सांगायला वाटतं की अशा अनेक ठिकाणी दरीखोळ्यात राहणाऱ्या मेंढपाळ असतील, ह्यांची अवस्था पाहून कुठेतरी असं मनाला अस्वस्थता वाटायची की आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत, किंवा आपल्याला जो वारसा आहे, मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, त्यानुसार त्या विचारांना प्रेरित होऊन आपली जी मुलं आजची पिढी जी शिकत आहे ती शिकते आहे, संघर्ष करते आहे, मान्य आहे, परंतु त्या शिक्षणाचा योग्य तो प्रवाह पुढे जाऊन हातामध्ये आउटपुट येणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला एवढा मोठा वारसा असताना सुद्धा चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, आपणा सर्वांना माहित आहे, या महान जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा जो वारसा आपल्याकडे आहे, त्याची कुठेतरी प्रेरणा घेऊन आजच्या युवा पिढीने पण पुढे येऊन स्वतःची राजकीय प्रगल्भता निर्माण करणं फार गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मी स्वतः पंढरपूर या ठिकाणी एक निषेध आंदोलन, धनगर आरक्षण, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मेंढपाळांना सराई क्षेत्र निर्माण करून द्यावं, त्यांना ते कुर्ण अवेलेबल करून द्यावी, यासाठी आंदोलनं केली. नागपूर या ठिकाणी मी स्वतः 4 आंदोलनं आम्ही क्रांतीशौर्य सेना संघटनेच्या माध्यमातून, तसंच सर्व समाज संघटनांचा पाठिंबा घेऊन आम्ही तिथे ते आंदोलनही केली. प्लस मुंबई या ठिकाणी 2-3 आंदोलनं झाली, बारामतीमध्ये 3 आंदोलनं केली, पंढरपूर या ठिकाणी आपण आंदोलन केलं. आणि नुकतंच मागील 7 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी ते आंदोलन केलं. आणि त्याचे पण निवेदन आपण पंतप्रधान मोदी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत ते पोहोचवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या ह्याच प्रमुख मागण्या होत्या. प्रथम म्हणजे ओबीसी सेन्सेस, कारण तो केंद्राचा मुद्दा आहे. धनगर समाज एसटीचं आरक्षण अंमलबजावणी करणं, जो मोदीजींनी स्वतः शब्द बारामती, सोलापूरमध्ये दिला, परंतु ते कुठेतरी त्याला मुकरलेले आहेत असं वाटतं. आणि जर टेक्निकल भाग बघितला तर टेक्निकली सुद्धा 1916, 1911, 1921, 1931 अशा सगळ्याच, 1961, 1981 अशा सगळ्या जनगणनेमध्ये सुद्धा धनगर समाज हा शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. परंतु आपण बघतो आहोत 1911 नंतर आणि आता 1901 म्हणजे जसं पुढे जाईल तसं 2011ला जी जनगणना झाली त्याचे आकडे पुढे आलेले नाहीत. तसेच 2011ला जी जनगणना त्याचे आकडे आले नाहीत पुढे, पण 2021ला जी जनगणना होणार होती तीही झालेली नाही. आता कुठे सरकारने जनगणना करण्यासंदर्भातला म्हणजे सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिला की जनगणना करण्यात यावी. आणि ओबीसीचं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आपल्या सर्वांना माहिती आहे आरक्षण तसं कोणामुळे गेलं, परंतु मग काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा भाजप शिवसेना असो, ज्याचं जसं सरकार आहे तो एकमेकांवर म्हणतात ना, एकमेकाच्या कोर्टामध्ये बॉल फेकण्याचं काम केलं जात आहे. आणि ओबीसींना फक्त मतांच्या वापरासाठी वापर केला जातोय असं एकंदरीत दिसून आलेलं आहे. नाही तसं तुम्ही खूप मोठं मला काय ते संबोधित करताय, तर हे चुकीचे, कारण अहिल्या मातेची बराबरी आपण कोणीच करू शकत नाही. कारण महाराष्ट्रातच नाही, भारत देशातच नाही, तर जगात अहिल्या माते एवढं कार्य आणि ती जी प्रगल्भता, त्या वेळी जे पुरोगामी विचार घेऊन मल्हारराव होळकरांनी अहिल्या मातेला जे शिक्षित थोडंसं त्यांना मार्गदर्शन करत जे पुढे आणलं, तर ते अहिल्या मातेच्या कार्याची बराबरी आपण करू शकत नाही. परंतु कुठेतरी एक म्हणतात ना, खारीचा वाटा आपण त्याच्यातून घेऊन उचलला पाहिजे, ही भावना माझी पहिल्यापासून आहे. आणि तसं पाहायला गेलं तर माझा वासा हा समाजकारणाचाच आहे. तुम्ही आता म्हटलात मी लोकसभा विधानसभा यासाठी लढले होते, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही अन्याय चालू आहेत घराणेशाहीचे, त्याला कुठंतरी एक उचल देत कुठंतरी लोकांमध्ये प्रेरणा देण्यासाठी मी उभा राहिले होते. कारण आपणालाही माहित आहे गेली म्हणजे 1956 पासून जसे जे लोक इलेक्शन्स लढत आहेत, आधी ह्याच लोकांनी सायकलवरून प्रचार केलेत, परंतु आज आपण बघतो आहोत की पैशांवर मतांचा बाजार चाललेला असतो. पैशांवर सगळ्या गोष्टी खरेदी केल्या जातात, पैशांवर लोकांची मतं विकत घेतली जातात. आणि हा अनुभव आम्ही स्वतः बारामती सारख्या लोकसभा आणि विधानसभेला घेतलेला आहे. सगळ्या ठिकाणी आपण बघतो की मुली
अव्वल ठिकाणी आहेत. म्हणजे मुली कुठेही कमतरता नसतात आणि सगळ्यात मोठी सहन करण्याची जर ताकद कोणाकडे असेल ना, पुरुषांपेक्षा, आता तुम्ही सगळे पुरुष मंडळी माझे बांधवच आहात, परंतु आपणालाही माहिती आपल्या घरातली महिला सगळ्यात मोठं सहन करण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर ती महिलेकडे असते. मग ते संसारातले ताकद असू द्यात, बाहेर काम करण्याची ताकद असू द्यात, किंवा रस्त्यावर उतरून समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ताकद असू द्यात. मला मान्य आहे की राजकारण आणि समाजकारण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत, हे तुम्हालाही माहित आहे. आज आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही ह्या मीडियाच्या माध्यमातून आमच्यासारख्यांची मतं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता. त्यामुळे तुम्ही एक महत्वाचा वाटा आहात आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपणही कुठेतरी थोडाफार प्रयत्न करत असतो. मग तुम्ही तुमच्या मीडियाच्या युट्यूब चॅनल असतील त्या माध्यमातून करत असाल, दैनिक असतील, साप्ताहिक असतील, त्याच्यातून आपण करत आहोत. आज लिखाणाच्या माध्यमातून होत आहे, परंतु कोरोनापासून आपण बघतोय आजकाल युट्यूब चॅनल आणि याच्यावरून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन हे निर्माण झालंय आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. त्याबद्दल मी तुमचंही आभार व्यक्त करते. आणि आज फक्त राजकारणच नाही तर समाजकारण करताना लोकांनी ही राजकीय प्रगल्भता पुढे आणण्यासाठी तुम्ही जो प्रश्न विचारला की महिला सरपंच म्हणून आता महिला कुठेतरी पुढे येतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना आरक्षण आहे. कारभार जो आहे त्यांचे मिस्टरच बघतात. त्याच्यावरच मी येते आहे की 50% महिलांचं आरक्षण ज्या ठिकाणी पडतं तर अनेक ठिकाणी महिलांना उंबऱ्याच्या बाहेर आजही यायला अनुमती नसते. पण जेव्हा आरक्षण पडतं तर तिथं मात्र घरातले पुरुष त्यांना तिथं राजकारणात काही करायचं असतं म्हणून ते महिलांचा हे करतात. परंतु महिलांना स्वतंत्र विचारांनी एक त्यांच्यामध्ये ती कुवत असते की त्यांना काम करू द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. तसंच महाराष्ट्र शासनाकडे माझी एक विनंती राहील की जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे तर त्याचा कारभार हा महिलांनीच केला पाहिजे, ना की त्याच्यामध्ये त्यांच्या पतिराजांनी हस्तक्षेप न करता त्याचे निर्णय घ्यायची कुवत महिलेमध्ये असते. आणि तशाच महिला बाबा पुढे येऊन काम करू शकतात. किंवा तुम्ही जबरदस्तीने महिला आरक्षण पडलंय म्हणून महिलेला त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणा, सरपंच म्हणा, तर ह्या ठिकाणी उभा न करता, कारण शेवटी त्याचा लेखाजोखा मग एकच होतो की तुम्ही त्या पदाचा अपमान करता किंवा त्या पदाचा गैरवापरही होऊ शकतो आणि ते होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने याचा सुद्धा कुठेतरी लेखाजोखा घेणं फार गरजेचं आहे. आता आपण बघतो की महिला स्वतःहून पुढे येऊन सुद्धा राजकारणात आता पुढे पावलं टाकत आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे. कारण महाराष्ट्र राज्याचीच नाही तर देशाचा जर खरा विकास व्हायचा असेल तर 50% महिला ह्या संसदेत सुद्धा असल्या पाहिजेत. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेलाच 50% आरक्षण नको आहे तर मी महिला म्हणून आज पंतप्रधान मोदी असतील किंवा राष्ट्रपती असतील यांच्याकडे आमचे ह्या बाबतीतले निवेदन नक्कीच जातील की येणाऱ्या लोकसभा विधानसभेला 50% महिला संसदेमध्ये असावेत, राज्यसभेत असावेत, विधान परिषदेमध्ये असावेत आणि विधानसभेमध्ये पण असावेत. कारण जर देशाचा विकास करायचा असेल तर 50% वाटा हा महिलांचा असायला हवा. जसं संसारामध्ये महिला 50% वाटा उचलतात तेव्हा पुरुष बाहेर जाऊन कुठेतरी काम करतात, त्यांचीही प्रगती होती, तसं तुम्ही महिलांनाही संधी देणं गरजेचं आहे. या निमित्ताने मी सर्व महाराष्ट्रातील देशातील तमाम महिलांना आवाहन करेल की येणाऱ्या काळासाठी आपण सज्ज राहावं. आपल्यामधली कुवत, आपलं अस्तित्व, आपल्या पंखांना बळ देण्यासाठी आपण पुढे येऊन कार्य करणं गरजेचं आहे. मग ते सामाजिक असो, राजकीय असो. तर मलाही अशा महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते.